रविराज जो आपल्या छोट्या भावासाठी आईबाप दोन्ही बनून उभा राहिला, त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या सत्याला सामोरा जातो. त्याला कळतं की प्रतिमा, तन्वी आणि स्वतः रविराजला मारण्याचा कट रचणारा दुसरा कोणीही नसून त्याचाच छोटा भाऊ नागराज आहे. हे ऐकून प्रिया आणि सुभेदार परिवार पूर्णपणे हादरून जातो, कारण आणखी एक भयानक सत्य समोर येतं. 22 वर्षापूर्वी रविराज आणि प्रतिमाचा जो ऍक्सिडेंट झाला होता, तोही नागराजनेच घडून आणला होता. रविराजचा संताप अनावर होतो. तो नागराजला मुस्कटात हाणत म्हणतो, काय आणि कुठे कमी पडलो रे मी? आई बापासारखं प्रेम केलं तरी तू हे पाऊल उचललंस. पण नागराज पोलिसांनी दिलेले पुरावे नाकारतो. तो ओरडतो, नाही, हे सगळं खोटं आहे. तेवढ्यात सुमन पुढे येते आणि म्हणते, हा व्हिडिओ मी स्वतः रेकॉर्ड केला आहे. हे पाहून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. रविराज पूर्णपणे तुटतो. ज्याच्यावर त्याने अंधविश्वास ठेवला, ज्याला त्याने स्वतःच्या जीवापेक्षा जास्त प्रेम दिलं, त्याच भावाने पाठीत खंजीर खुपसला होता. दुसरीकडे प्रिया प्रचंड घाबरते, कारण अर्जुन आणि सायली यांनी मैपत आणि नागराज पर्यंत पोहोचून सगळे पुरावे गोळा केले आहेत. आता पुढचा नंबर माझाच आहे का, हा प्रश्न तिला छळू लागतो. तेवढ्याच साक्षी न्यूजवर मोठी ब्रेकिंग न्यूज पाहते. नागराज अरेस्ट झाला आहे. पोलीस नागराजच्या हातात बेड्या घालतात. हे सगळं सहन न झाल्याने रविराज स्वतःला रूम मध्ये बंद करून घेतो. त्याला खूप पश्चाताप होतो. तो तेव्हा बाहेर येतो जेव्हा सायली भावनिकपणे त्याला हाक मारते. पुढे काय होणार? प्रिया अडकणार का? असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अतुल टॉक चॅनल.